मत खरं तर महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता होते आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। दरम्यान ही जी सध्या दृश्य बघतोय आपण ती दगडूशेठ गणपतीची मिरवणुकीची आपण दृश्य बघतोय। प्रचंड जनसागर या ठिकाणी बघायला मिळतोय। गणेश भक्त एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी दिमाखात ही मिरवणूक सुरू झालेली आणि या मिरवणुकीमध्ये सगळे गणेश भक्त आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यातली ही सगळी दृश्य आपण बघतोय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अतिशय सुंदर ही मिरवणूक पार पडते आणि मिरवणूक पाहण्यासाठी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त सगळे एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सध्या आपण बघतोय। जिथपर्यंत रस्ता दिसतो तिथपर्यंत गणेश भक्त आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आज सगळे गणेश भक्त एकत्र आलेले आहेत। दरम्यान ही जी दृश्य बघतोय ती मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या राजाची आपण दृश्य बघतोय। गुलालामध्ये नाहून निघालेला लाडका बाप्पा आता विसर्जनाच्या स्थळी हळूहळू मार्गस्थ होताना आपल्याला दिसतोय। मुंबईच्या राजाची मिरवणूक जशी जशी संध्याकाळ होतीये तशी तशी रंगत वाढताना दिसतेय। प्रचंड भाविक प्रचंड गणेश भक्त आपल्याला या मिरवणुकीत बघायला मिळत आहेत। प्रत्येक कोपऱ्याला गणेश भक्त खरं तर वाट बघतायत। आपला लाडका बाप्पा विसर्जनासाठी याच मार्गावरून जातोय। त्यामुळे एकीकडे मुंबईची दृश्य आपण बघतोय मुंबईच्या राजाची, तर दुसरीकडे पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। गणनायक रथ आपण बघतोय। दगडूशेठ हलवाई गणपती मोठ्या दिमाखामध्ये मिरवणूक पार पडते। पारंपरिक वेशभूषेत हे सगळे गणेश भक्त आपल्याला बघायला मिळत आहेत। श्री गणनायक रथ यंदा साकारण्यात आलेला आहे। सुंदर अशी सजावट विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तर एकीकडे मुंबईच्या राजाची दृश्य तर दुसरीकडे अतिशय सुंदर रेखीव अशी आपण दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आपण बघतोय। सोन्याने माखलेला हा गणपती आपण बघतोय। सुंदर अशी आभूषणं परिधान केलेली आहेत आणि सुंदर असा गुलाबाचा हार घालून बाप्पा मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कसबा गणपतीची दृश्य मुंबईच्या राजाची दृश्य आपण बघतोय। तर पुण्यामध्ये मानाचे गणपती सगळ्यात आधी बाहेर पडतात, त्यानंतर इतरही मंडळं या मिरवणुकीत सहभागी होतात। परंपरेप्रमाणे दरम्यान काही वेळापूर्वीच तांबडी जोगेश्वरीचा विसर्जन सोहळा पार पडला, त्याची दृश्य आपण सध्या बघतोय। एकीकडे पुण्यात मुंबईचा राजा, तर पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी मानाचा गणपती पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चाराने पूजा केल्यानंतर लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। खरं तर मुंबई आणि पुणे दोन्हीची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत। मुंबईमध्ये अतिशय उंच उंच मूर्ती वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती बघायला मिळतात, तर पुण्यामध्ये सुंदर रेखीव आकाराने काहीशा लहान मात्र पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। दोन्हीची वैशिष्ट्य वेगवेगळी मात्र उत्साह मात्र तसाच। गणेश भक्तांचा उत्साह सकाळपासून तसाच आहे। मुंबईमध्ये खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वरुण राजाने साक्षात हजेरी लावली, पण उत्साह मात्र भाविकांचा अजूनही तसाच आहे। उलट जशी जशी संध्याकाळ होते भाविकांचा उत्साह सुद्धा वाढताना दिसतोय। तरी सध्या दृश्य लालबागच्या राजाची, लालबागचा राजा जसा जसा मार्गस्थ होतोय मिरवणूक मार्गावरून तशी तशी या ठिकाणी सुद्धा गर्दी वाढतेय। ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे, पुष्पहार घातले जात आहेत, पुष्पपुष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। प्रचंड आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण महाराष्ट्रात बघायला मिळते। एकीकडे मुंबईतली ही दृश्य ज्या ठिकाणी लालबागचा राजा प्रस्थान करतोय विसर्जन स्थळाकडे, तर दुसरीकडे पुण्यातली दृश्य श्री गणनायक रथ सजलेला आहे आणि या रथामध्ये साक्षात बाप्पा विराजमान झालेले आहेत। सुंदर अशी विद्युत रोषणाई आपल्याला बघायला मिळते। प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य असतं। मुंबईमध्ये अतिशय सुंदर उंच भव्य अशा रुबाबदार मूर्ती बघायला मिळतात, तर पुण्यामध्ये काहीशा लहान मात्र सुबक आणि अतिशय सुंदर पारंपरिक सजवलेल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात।
दरम्यान आता आपण काही दृश्य बघूया ज्यामध्ये पुण्यातील मानाचे गणपती आपल्याला बघायला मिळत आहेत. तांबडी जोगेश्वरी गणपतीचं काही क्षणांपूर्वीच विसर्जन झालं आणि त्यावेळेची सगळी दृश्य. पुण्यात मानांच्या गणपतींचं विसर्जन सुरू झालेलं आहे. पारंपरिक पद्धतीने वस्त्र परिधान करून पूजा अर्चना करून आता विसर्जन केलं जात आहे मंत्रोच्चारानंतर. एकीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक आपण बघतोय तर दुसरीकडे पुण्यात मानाच्या गणपतींचं विसर्जन सुरू झालेलं आहे. तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन काही क्षणांपूर्वीच पार पडलं तेव्हाची ही दृश्य. खरं तर पुण्यासकट संपूर्ण राज्यभरात चर्चा असते ती मानाच्या 5 गणपतींची, कारण परंपरेनुसार मिरवणुकीला या 5 गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होते आणि त्यानंतर इतरही मंडळं आपल्याला मार्गस्थ झालेली बघायला मिळतात. त्यामुळे पुण्यात मानाच्या गणपतींचं विसर्जन एकीकडे पार पडते तर मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक हळूहळू पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. पुष्पवृष्टी असेल किंवा पुष्पहार अर्पण करत लाडक्या बाप्पावरती गुलालाची उधळण करत ही मिरवणूक हळूहळू आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते. खरं तर अनेकांचे डोळे पाणावलेले असतात, कारण लाडक्या बाप्पाची भेट पुन्हा एकदा 1 वर्षांनी होणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये इकडे गणेश भक्तांची लगबग पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. तर पुण्यामधली काही दृश्य ज्या ठिकाणी मानाच्या गणपतींचं विसर्जन केलं जात आहे, कसबा गणपतीचं विसर्जन पार पडतंय. अतिशय सुबक सुंदर रेखीव अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. खरं तर या सगळ्या बाप्पाचं सौंदर्य डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. पारंपरिक पद्धतीने विसर्जन पार पडतंय. फुलांनी सजलेलं विसर्जन कुंड आपण बघतोय. इकडे परंपरेसोबत खरं तर निसर्गाची सुद्धा जपणूक केली जाते. पारंपरिक पद्धतीने एकीकडे विसर्जन होतंय मात्र ते कुंडात होतंय. त्यामुळे आपली परंपरा जोपासताना निसर्गाची सुद्धा काळजी घेतली जाते. आमचे प्रतिनिधी सुमित सध्या आपल्या सोबत आहेत. कृत्रिम तलाव त्या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे, तिकडनं आपण थेट माहिती घेऊया. सुमित, खरं तर कृत्रिम तलाव साकारण्यात आलेला आहे. आपली परंपरा जोपासताना निसर्गाचं सुद्धा आपण काळजी घेताना खरं तर गणेश भक्त बघायला मिळत आहेत. बरोबर आहे, कारण यंदा महानगरपालिका शासन आणि प्रत्येक माणूस स्वतः म्हणत होता किंवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करू किंवा शाडूच्या मातीच्या मूर्ती असायला हव्यात, यासाठी प्रत्येक जण प्रथम प्राधान्य तिकडेच आधी देत होतं. आपण आहोत दादरमध्ये आणि दादरमध्ये कृत्रिम तलाव म्हणजे ज्या महापौरांनी 2007 साली कृत्रिम तलावाची पहिल्यांदा सुरुवात केली होती त्यावेळेला शुभा राऊळ या महापौर होत्या आणि त्यानंतर हा वटवृक्षाचा झालेला आहे. आता पूर्ण मुंबईमध्ये 300 पर्यंत हे सगळे कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात आलेली आहेत आणि या कृत्रिम तलावांमध्येच अधिकतर बाप्पाच्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी प्राधान्य देत आहेत सगळे भाविक. आणि तीच दृश्य आपण दादरमध्ये बघतोय. म्हणजे दादर चौपाटी अगदी बाजूला आहे, पण दादर चौपाटीवर विसर्जनाला न जाता सगळी मंडळी इथे येतात. इथे कृत्रिम तलाव 3 आहेत आणि इथे जेवढी उंच मूर्ती असेल त्यानुसार वेगवेगळ्या तलावांमध्ये विसर्जन केलं जात आहे. यंदाचा एक आकडा आणखी महत्वाचा सांगितला तो मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी की आत्ता यावर्षी आतापर्यंत जेवढं 3 वेळाला विसर्जन झालं, 1.5 दिवस, मग 5 दिवस आणि त्यानंतर 7 दिवस, त्या सगळ्याचा जर रेशो काढला तर तो साधारणतः 40% ह्या सगळ्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, कुठून आलात? लोअर परळवरून विसर्जन करण्यासाठी एवढा दूर? 2-3 किलोमीटर. शिवाजी बरं दादा, मला सांगा, नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत म्हणजे चौपाटी वगैरे आहे, पण तरी आपण इथे का प्राधान्य देतो? कारण की प्रदूषण वाचवण्यासाठी चांगली विचार सगळी व्यवस्थापन असते. चांगलं व्यवस्थित आहे. अच्छा, मग आता विसर्जन झालं की व्हायचं आहे? आता हे आम्ही विसर्जन. बरं, काय बाप्पा चाललेत, वातावरण कसं आहे? खूप छान आहे, आनंद. पण दुःख नाही होत? लवकर या. अच्छा, म्हणजे सांगितलं, निरोप दिलाय बाप्पाला? हो हो. तर बाप्पाला निरोप दिलाय, पुढच्या वर्षी लवकर या. आणि काही लहानगे देखील आपण बघतोय. म्हणजे विसर्जन प्रत्येकाला अगदी जवळून आपल्या मूर्तीचं पाहता येतं इथे. जर तुम्ही नैसर्गिक स्थळांवर गेलात म्हणजे अगदी चौपाटीवर शेजारी, तर आपल्याला आत जाता येत नाही आणि त्यामुळे मग सगळे भाविक दुरूनच बाप्पाचं जे विसर्जन होत असतं ते बघत असतात. दादा, कुठून मूर्ती आणली? भावा धारावी. धारावी मधून? काय गोडकेचा राजा सिद्धिविनायक बिल्डिंग. अच्छा,
बरोबर आहे, धारावीमधून मूर्ती आणली आहे. आता आपण बघतोय इथे लहानगे जे खेळत ते देखील रडतायत, त्यांना भाऊक होतात. ए दादा, कुठून आलास? आपण बघतोय त्याला मूर्तीचं विसर्जन होतं ते बघायचं आहे. कुठून दादा आला तू? आता मग आता बाप्पा चालले म्हणून दुःख होत आहे. हा, तर आपण बघतोय हा तो लहान गाय जो थोड्या वेळापूर्वी रडत होता, म्हणजे बाप्पा जातात म्हणून वाईट वाटतंय. मग आता बाप्पाला काय सांगितलं? काय सांगितलं? लवकर या. बर, ताई कुठून आली आहेस? कुठे राहतेस तू? कहाँ से आए हो आप? दिल्ली. आप दिल्ली से आए हो? तर दिल्लीवरून पण आले सगळे लोक. आपण बघतोय सगळे लहान घेत. मगाशी तो रडत होता, त्याला त्रास होत होता. 6 वर्षांपासून डोळ्यातून सलग पाणी येत काय म्हणताय? गणपती या मूर्तीतून सलग 6 वर्षांपासून पाणी येत जाताना निरोपच्या वेळी. ते बघा, तुम्ही बघू शकता लाईव्ह दृश्य. आता पण येत आहे. हा बघा ना तुम्ही, आहे तिकडे ते. प्रत्येकाच्या अशा वेगवेगळ्या भावना आहेत. प्रत्येकाला आपल्या बाप्पाच्या जातो त्या त्रास होतो. प्रत्येकाची वेगळी. काय बोला, काय म्हणताय? हे बघा डोळ्यांचे हे बघा. या आपण बघतोय हा 6 काही रडताय तुम्ही? काय झालं, रडताय का? गणपती दरवर्षी 6 वर्ष गणपती हे अश्रू आपण बघतोय लाडक्या गणरायाचं. ज्या वेळेला मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर जेव्हा बाप्पा आपल्या घरी निघतात तेव्हा प्रत्येकाला दुःख होत असतं. लाडका गणराय आपल्या सोबतच असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणूनच या माऊली एवढे दिवस गेले 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर आज बाप्पाला जेव्हा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा त्या देखील भावूक झालेल्या आहेत. पुन्हा लवकर बाप्पा यावेत यासाठी त्याला साथ देखील घातली जाते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि तशीच काहीशी दृश्य आपण या दादर या ठिकाणी बघतोय. ताई 2 मिनिटं बोल. भाऊ झाला. भाऊ आहे माझा भाऊ, घरचा फॅमिली आमचे. एवढं वर्ष लहानाचं निर्विघ्नपणे इतके वर्ष गणपती आपल्या घरामध्ये बसतो, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. तो आमचा सदैव पाठीराखा आहे. आणि तोही जाताना अश्रू निघतात, त्याच्या डोळ्यांचे अश्रू येतात. काय म्हणता ताई? आमचे गणपती सुद्धा दरवर्षी जाताना रडतात. ही खासियत आहे गणपतीची. 6 वर्ष झाले, 6वं वर्ष आहे. ते त्यांच्या डोळ्यातून पाणी दिसतंय. कालच्या दिवसापासून दोघंही रडतायत, दोघंही गणपती रडतायत. प्रत्येकाची भावना असते. आणि आपला बाप्पा 10 दिवस आपल्या सोबत असतो आणि तो सोबत असतो त्यावेळेला तो घरामध्ये आनंद उत्साह असतो. आणि जेव्हा तो घरी जातो किंवा तो पुन्हा त्याचं जेव्हा आपण विसर्जन मूर्तीचं करतं त्यावेळेला हेच ते क्षण आहेत जेव्हा प्रत्येकजण भावूक झालेला आहे या परिवारातला. आणि प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की बाप्पा जेव्हा घरी जातो तेव्हा तो देखील रडतो आणि आम्हाला देखील रडू येतं. कारण तो असताना घरामध्ये सुख समृद्धी आनंद असतो आणि तो जातो त्यावेळेला नंतर तो जाताना दुःख होतं. कारण आपल्या घरातली एक व्यक्ती, आपल्या जवळची एक व्यक्ती पुन्हा जेव्हा परतीचा प्रवास करते तेव्हा ती दूर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणूनच या सगळ्या परिवाराच्या डोळ्यांमध्ये आपण खरंय सुमित, एकीकडे पाणावलेले डोळे मात्र